Hello friends, welcome to once again in this session. Friends, today we are going to discuss the teenagers' prayers, a poem and with their questions also. तर मित्रांनो आपण ऑलरेडी टीनेजर्स प्रेयर ही पोयम आपण अभ्यासलेली आहे. तरी आपण एकदा त्याचं रीडिंग करूया आणि नंतर आपण त्या पोयमच्या क्वेश्चनकडे वळूया. लेट्स स्टार्ट. A teenager's prayer. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, and that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Poet is Jay Morse. So guys, चला तर मित्रांनो आज आपण या पोयमवरचे क्वेश्चन आन्सर डिस्कस करणार आहोत. आपण मोस्ट ऑफ द क्वेश्चनचे आन्सर आपण सहितच सॉल्व करणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. मित्रांनो आपण डायरेक्टली क्वेश्चनला सुरू करण्यापूर्वी आपण ह्याच्यातले पण काही शब्द समजून घेऊया. मित्रांनो तुम्ही जेवढे शब्द अभ्यासाल, जेवढे शब्द पाठ कराल, तेवढं तुमची इंग्लिश सुधारेल, तेवढं तुम्हाला इंग्लिश सोपे जाईल, इंग्लिशची भीती कमी वाटेल. तर चला आपण पुढचा आजपासून पुन्हा एकदा आपण शब्दात सुरुवात करूया. तर आपला पहिला शब्द असेल चूज. चूज म्हणजे निवडणे. मित्रांनो काही शब्द आपण ऑलरेडी पाहिले आहेत, तरी मी ते रिपीट सांगत आहे. तुम्ही ते पुन्हा नोट करायचे आहेत आणि पुन्हा पाठ करायचे आहेत. तर पुढचा शब्द आहे चूज. चूज म्हणजे निवडणे. त्याच्या पुढचा शब्द आहे करेक्ट. करेक्ट म्हणजे बरोबर. अल्टरनेटिव्ह, त्याच्या पुढचा शब्द आहे अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी. त्याच्या पुढचा शब्द आहे कंप्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण. गिवन. गिवन म्हणजे दिलेले. सेंटेन्सेस. सेंटेन्स म्हणजे वाक्य. मित्रांनो नेक्स्ट शब्द आहे अकॉर्डिंग. अकॉर्डिंग म्हणजे च्या मतानुसार किंवा समोरच्या मतानुसार. पोएट. पोएट म्हणजे कवी. ब्राउट. ब्राउट म्हणजे आणणे किंवा येणे. ईच. ईच म्हणजे प्रत्येक. न्यू म्हणजे नवीन. डे म्हणजे दिवस. तुम्हाला काही शब्द माहीत आहेत, मला माहिती आहे, तरी पण मी ते रिवाईज करत आहे किंवा ते सांगत आहे तुम्हाला की ज्यांना माहीत नाही ते त्यांचा अभ्यास करतील. पुढचा शब्द आहे डिसाईड. डिसाईड म्हणजे ठरवणे. रोड. रोड म्हणजे रस्ता. लीड्स. लीड्स म्हणजे मार्ग किंवा ज्या मार्गाच्या अंत जिथं होईल असं एक रस्ता. लीड्स. लीड हा शब्द तुम्हाला नंतर सांगेल एक्झॅक्टली अर्थ. त्याचा पुढचा शब्द आहे प्रेज. प्रेज म्हणजे प्रार्थना. लॉर्ड. त्याचा नेक्स्ट शब्द आहे लॉर्ड. लॉर्ड म्हणजे देव. हेल्प. हेल्प म्हणजे मदत. स्टँड. स्टँड म्हणजे उभा राहणे किंवा आपल्या मतावर ठाम असणे. हे दोन्ही ते शब्द घेऊ शकतो आपण. इंग्लिशमध्ये शब्दाची मिनिंग त्या शब्दाच्या वाक्यानुसार शब्दाचा मिनिंग कधी कधी चेंज होतो. तोही आपल्या लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. पुढचा शब्द आहे वॉन्ट्स. वॉन्ट्स म्हणजे इच्छा असणे किंवा ज्याला गरज असणे किंवा पाहिजे असणे. टीनेज. आपण टीनेज ऑलरेडी पाहिलं आहे, तरी पण पुन्हा सांगतो मी. हे टीनेज म्हणजे एक किशोरवयीन कुमारवय की ज्यांचं वय 13 ते 19 किंवा 18च्या दरम्यान असतं. असे मुलं आणि मुली यांना टीनेज या ग्रुपमध्ये टाकतात. लाईफ म्हणजे जीवन. त्याच्या पुढचा शब्द आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया आपण. फाइंड. फाइंड म्हणजे शोधणे. राईट. राईट म्हणजे लिहिणे. पियर्स म्हणजे जोड्या. रायमिंग म्हणजे यमक. वर्ड्स. वर्ड्स म्हणजे शब्द. रायमिंग म्हणजे यमक. वर्ड्स म्हणजे शब्द. फ्रॉम पासून. पोयम म्हणजे कविता. व्हॉट इज द राईम. त्याचा पुढचा शब्द आहे वॉट. वॉट म्हणजे काय. WHAT. वॉट म्हणजे काय. राईम पुन्हा शब्द आला आहे, तो म्हणजे यमक. स्कीम.
एखादी स्कीम असणे. किंवा पुढचा शब्द आहे चूज. चूज म्हणजे पुन्हा निवडणे. करेक्ट बरोबर. फॉलोविंग, इथे नवीन शब्द आहे फॉलोविंग. फॉलोविंग म्हणजे खालीलपैकी. ऑप्शन्स म्हणजे पर्याय. मित्रांनो, त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 पाहूया आपण सध्या. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये मॅच. मॅच म्हणजे जोड्या. लाईन्स. लाईन्स म्हणजे रेखा. कॉलम्स म्हणजे स्तंभ. फिगर्स ऑफ स्पीच. फिगर ऑफ, इथे इंडिव्हिज्युअली आपण शब्द न पाहता फिगर्स ऑफ स्पीच हे पूर्ण शब्द एक मिळून म्हणजे तो अलंकार. कॉलम म्हणजे पुन्हा स्तंभ. त्याच्यानंतरचे शब्द आपण पाहिलेले आहेत लाईक डिसिजन, आय मस्ट मेक. डिसिजन्स आपण पाहिलेलं आहे की निर्णय. त्याच्यानंतर पुढचा पाहिला आहे प्लीज. प्लीज म्हणजे रिक्वेस्ट, विनंती करणे. ओपन म्हणजे उघडणे. आईज म्हणजे डोळे. डिअर लॉर्ड, लॉर्ड म्हणजे देव. ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करणे किंवा चलणे किंवा जाणे. त्याच्या पुढचा शब्द आहे पुन्हा डार्कंड. डार्कंड म्हणजे अंधकारमय किंवा ते दोन अर्थ होतात ॲक्च्युली. तर रिअल अर्थ होतो डार्कंड आणि इथं अर्थ आहे असा की परेशानीचा किंवा त्रासदायक. चूज टू टेक रोड ऑफ लाईफ. तर मित्रांनो, हे झाले कॉलम ए मधले काही शब्द. आता आपण कॉलम बी मधले काही शब्द पाहूया. ॲपॉस्ट्रॉफ. ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ होतो परोक्ष संबोधन. परोक्ष संबोधन. नंतर आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जनचा अर्थ आहे व्युत्क्रम. नंतर आहे मेटाफॉर. मेटाफॉरचा मिनिंग आहे रूपक. आणि नंतर आहे अलिट्रेशन. अलिट्रेशनचा मिनिंग आहे अनुप्रास. मित्रांनो, या म्हणजे आता हे शब्द आहेत ज्या अलंकाराची नावं आहेत, त्यांचा मराठीत अर्थ लक्षात ठेवायची गरज नाही आहे. जसे आहेत इंग्लिशमध्ये तसेच लक्षात ठेवा ते, कारण तेच तुम्हाला इथे यूज करावं लागतील. आता खाली अलिट्रेशनची डेफिनेशन दिली आहे, आपण ती पाहूया एकदा. हा मित्रांनो एक शब्द लिहून घ्या, डेफिनेशन. डेफिनेशन म्हणजे व्याख्या. आता पुढचा शब्द आहे समजा अलिट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम राऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स etc. such as that life is lived its very best. Find out more examples of alliteration from the other poems in your book. ठीक आहे, आपण पाहूया त्यानंतर. नंतर शब्द घ्या, पुढचा शब्द घ्या क्वेश्चन नंबर 5चा. एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे घटक. प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग करणेच. नंतर इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. ग्रुप. ग्रुप म्हणजे संघ किंवा टीम ॲक्टिव्हिटी. एक समूह. ग्रुप म्हणजे समूह. फॉर्म. नंतर शब्द आहे फॉर्म. फॉर्म म्हणजे तयार करणे. ग्रुप्स म्हणजे समूह. डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. एलिमेंट तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे घटक. इंटरव्ह्यू सांगितलं आहे. इंटरव्ह्यूचा अर्थ होतो की मुलाखत. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. नोट्स. नोट्स म्हणजे नोट्स ओनली. नोट्स म्हणजे टिप्पणी. ठीक आहे. तर चला मित्रांनो, आपण एवढं समजून घेऊया आज. राहिलेला भाग आपण नंतरही कव्हर करू शकतो. तर आपण आजपासून नंतर पुन्हा आपला क्वेश्चन 1 पासून स्टार्ट करूया. क्वेश्चन 1 आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. इथं आपल्या करेक्ट खाली प्रत्येक क्वेश्चनमध्ये, या खालील 4 क्वेश्चनमध्ये प्रत्येक क्वेश्चनला आपल्याला 2 ऑप्शन दिले आहेत की 2 अल्टरनेटिव्ह आहेत आपल्याकडे. त्या 2 अल्टरनेटिव्हपैकी एक अल्टरनेटिव्ह आपल्याला बरोबर जिथे रिकामी जागा आहे तिथे टाकायचा आहे की जो परफेक्ट मॅच होईल त्या वाक्यासाठी. तर चला पहिला पाहूया आपण. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश डॅश आर ब्राउड बाय इच न्यू डे. इथे एक्झॅक्टली शब्द आहे न्यू बिगिनिंग्स. कारण नवीन सुरुवात प्रत्येक दिवशी. आपण ऑलरेडी अभ्यासलं आहे की कवीने असं म्हटलं आहे की प्रत्येक दिवशी नवीन सुरुवात आली पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये. त्याच्या पुढचा शब्द
पुढचं क्वेश्चन आहे, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश डॅश डॅश. मित्रांनो इथं गेस करा तुम्ही, इथं काही येऊ शकतं, ग्रेट डिस्ट्रेस की ग्रेट सक्सेस. मित्रांनो इथे येईल ग्रेट सक्सेस. कोणाला यशस्वी व्हावं असं वाटतं, कोणाला डिस्ट्रेस म्हणजे कोणाला दुःख परेशानी जिंदगी जगायला, कोणाला त्रास नको येते, त्याच्यामुळे इथे करेक्ट शब्द आहे तो ग्रेट सक्सेस. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, द पोएट प्रेस टू लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश डॅश डॅश. तिथं करेक्ट शब्द आहे राईट, कारण राईट असणं महत्त्वाचं आहे. तिथे ह्या वाक्याचा एक्झॅक्टली असा अर्थ होता की पोएट प्रेस टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट, की कवी जो आहे देवाला अशी प्रार्थना करतो की जे राईट आहे त्यासाठी मला माझ्या मतावर ठाम राहायला शिकव. त्याच्या पुढची क्वेश्चन आहे, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. मित्रांनो गेस करायचं काय असेल, ती वर्स्ट असेल की बेस्ट असेल. मित्रांनो तर बेस्ट असेल, वर्स्ट कुणालाही नको आहे त्याच्या आयुष्यामध्ये. चला तर पुढचा क्वेश्चन पाहूया, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर कवितून तुम्हाला काही रायमिंग वर्ड शोधायचे आहेत आणि ते इथे लिहायचे आहेत. तर चला जाऊया आपण कवीकडे, मतलब कवितेकडे, की कवितेतले काही शब्द रायमिंग शब्द सांगू पाहूया आपण. मित्रांनो रायमिंग शब्द म्हणजे ज्यांचा एक प्रोनाऊन्सिएशन जवळपास सेम असतो, थोडा सिमिलर असतो किंवा थोडा साऊंड सेम येतो. इथं पहा तुम्ही मेक आणि टेक ही एक रायमिंग जोडी आहे, काही इथं शेवटी टेक आलं, इथे मेक आहे. नंतर आहे इथे पहा तुम्ही सक्सेस आहे, इथे डिस्ट्रेस आहे. सक्सेस आणि डिस्ट्रेस थोडा साऊंड सेम आहे आणि त्यामुळे त्यांना रायमिंग शब्द म्हणतात. इथे सी आहे, इथे मी आहे, हा एक रायमिंग पेअर आहे. त्याच्यानंतरची रायमिंग पेअर पाहूया आपण, इथे वे आहे, इथं डे आहे. पुढच्या स्टांजामध्ये पॅरेग्राफमध्ये आहे सी आणि मी वन्स अगेन. हे काय आपण हे 4-5 हे आहेत रायमिंग पेअर्स आपल्या कवितेमधल्या. तर क्वेश्चन नंबर 3 असा, क्वेश्चन नंबर 3 पाहूया, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. आता इथे विचारत आहे की राईम स्कीम काय आहे आपल्या कवितेतली आणि खालील दिलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला ते चेक करायचे की कोणती बरोबर आहे. इथे राईम स्कीम आहेत 4 वेगवेगळ्या, ए बी बी, ए बी सी बी डी, ए बी सी बी आणि ए बी बी ए. तर मित्रांनो आपण इथं पाहिलं आहे, तर आपली राईम स्कीम येईल, कारण हा शब्द आणि हा शब्द बरोबर आहे. बाकीचे 2 म्हणजे राईम्स हे 2 शब्द यमक शब्द आहेत, बाकीचे नाही आहेत. आणि प्रत्येक पॅरेग्राफमध्ये किंवा स्टांजामध्ये सेम कंडिशन आहे. तर इथं स्कीम येईल ए बी सी बी. पहिले म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या वाक्याचा शेवटचा शब्द राईम स्कीम, दुसऱ्या आणि चौथ्या वाक्याचा शेवटचा शब्द राईम स्कीम आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथं राईम स्कीम येईल ए बी सी बी. चला तर आपण पुढचा क्वेश्चन पाहूया, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन द कॉलम बी. मित्रांनो आपण हे जोड्या तर लावणारच आहोत, पण त्याचसोबतच त्याच्या आधी आपण त्या प्रत्येक थोडा ज्या फिगर ऑफ स्पीच आहेत त्यांचा अर्थ समजावून घेणार आहोत, थोडंसं त्यांचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर चला जाऊया आपण त्याच्या एक्सप्लेनेशनकडे. तर मित्रांनो पहिला फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. मित्रांनो बाकीचं आपण पूर्ण ग्रामर कव्हर करणार आहोत, फक्त सध्या जेवढं बेसिक लागतं तेवढं आपण अभ्यास करणार आहोत. इथं ग्रामर स्टार्ट केलं म्हणजे आपण पूर्ण ग्रामर कव्हर करणार आहोत, त्याच्यामुळे त्याच्या ग्रामरचं टेन्शन घेऊ नका. तर अलिट्रेशनचा मराठी अर्थ आहे अनुप्रास, त्याची काळजी नका करू, फक्त अलिट्रेशन लक्षात ठेवा. तर अलिट्रेशन, तर त्याची डेफिनेशन पाहूया आपण काय ती. डेफिनेशन म्हणजे व्याख्या की एक्झॅक्टली अलिट्रेशन असतं काय. अलिट्रेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच द सेम साऊंड रिपीट्स इन अ ग्रुप ऑफ वर्ड्स such as the B sound in Bob brought the box of bricks to the basement.
The repeating sound must occur either in the first letter of each word or in the stressed syllables of those words. म्हणजे मित्रांनो, एखाद्या वाक्यामध्ये सेम वर्ड किंवा सेम लेटर रिपीट होत असेल तर त्याला आपण अलिट्रेशन असं म्हणतो. तर पाहत इथं बॉब ब्राउड द बॉक्स ऑफ ब्रेक्स टू द बेसमेंट. इथे बी हा शब्द लेटर रिपीट झालेला आहे. इथे बी आहे, इथे ब्राउडमध्ये बी आहे. त्याच्यामुळे इथे अलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच तयार झालेला आहे. मित्रांनो, त्याच्याबद्दल काही फीचर्स पाहूया की अलिट्रेशन असतं काय. अलिट्रेशनच्या बेसिक गोष्टी काय आहेत. अलिट्रेशन इज द रिपिटेशन ऑफ साऊंड, नॉट जस्ट लेटर्स. म्हणजे काही कधी अलिट्रेशन हे फक्त बी हा शब्द बी हा लेटर रिपीट झाला याच्यामुळे नाही, तर बी पासून जो साऊंड तयार होतो तो रिपीट झाला आहे म्हणून अलिट्रेशन असतं. लाईक बी बॉब ब्राउट द बॉक्स ऑफ ब्रिक्स. इथं बीचा अर्थ प्रत्येक वेळेस बी हा एक साऊंड तयार झालेला आहे म्हणून त्याला अलिट्रेशन असं म्हणतात. आणि दुसरी कंडिशन म्हणजे अलिट्रेशनसाठी जे वर्ड्स आहेत ते एक्झॅक्टली 1 to 1 म्हणजे एकानंतर एक नसले पाहिजेत. नसले तरी चालतील की जसं बॉब ब्राउड द बॉक्स ऑफ ब्रिक्स ऑफ द बेसमेंट. आता इथं कसं बॉब ब्राउड द बॉक्स ऑफ ब्रिक्सच्या जागी काय असतं, दुसरं असतं स्टोन्स रॉक्स, तरी चाललं असतं. किंवा इथं बॉब ब्राउडपेक्षा गिव्हनही चालू शकतं. बॉब गिव्ह द बॉक्स ऑफ ब्रिक्स टू द बेसमेंट. त्याच्यामध्ये काही म्हणजे एका वाक्यामध्ये 2-3 शब्द का असणार, म्हणजे 2-3 रिपिटेशन चालतील. असं काही कंपल्सरी नाही की प्रत्येक शब्द हा तो बीपासून किंवा एक सेम लेटर तयार झाला असला पाहिजे किंवा त्याचा सेम साऊंड असला पाहिजे. तसं आपल्या सर्वांना माहिती की अलिट्रेशन म्हणजे जे थोडेफार अलंकार आहेत ती किंवा अलिट्रेशन हा अलंकार आहे, मोस्टली तो आपल्या पोएममध्ये सापडतो. काही वेळेस गद्यामध्ये सापडतो किंवा काही मार्केटिंग टॅगलाईन्समध्ये तो सापडतो, पण मोस्टली तो गद्यामध्ये म्हणजे कवितेमध्ये सापडतो. आता त्याचं एक्झाम्पल पाहूया. डॅन क्लिअर्स दॅट ही डिझर्व टू डिबेट. आता इथं पहा तुम्ही, डी हा शब्द रिपीट झालेला आहे. डॅन डिक्लेअर दॅट ही डिझर्व टू डिबेट. पुढचा शब्द आहे क्रुक्स कन्स्पायर विथ अनकाइंड किंग. आता इथं कसं आहे माहिती का, इथं सी आहे, पण सी जरी असला तरी तो त्याचा उच्चार के सारखा होतो, म्हणजे के म्हणून करतो आपण. म्हणजे हा सी विथ इथे आपण केवर पुन्हा फोकस करतो, म्हणजे कचा एक रिपिटेशन होतं म्हणून हा एक अलिट्रेशन अलंकार आहे. क्रुक्स कन्स्पायर विथ द अनकाइंड किंग. इथं लेटरचं रिपिटेशन नसून इथं साऊंडचं रिपिटेशन आहे म्हणून हा पण एक अलिट्रेशन आहे. चला तर पुढचा पाहूया. पुढचा आहे मेटाफर. मेटाफर म्हणजे रूपक. मराठीची काळजी करू नका त्या शब्दाची. मेटाफर फक्त लक्षात ठेवा. तर मेटाफरची डेफिनेशन का पाहूया. अ मेटाफर इज अ फिगर ऑफ स्पीच दॅट कंटेन्स टू डिफरंट थिंग्स बाय सेईंग दॅट वन थिंग इज द अदर. दोन वेगवेगळ्या गोष्टींचा उपासात्मक उपयोग करणे म्हणजे मेटाफर होतो. एक रूपक म्हणजे काय, तर दुसरं वेगळं रूप देणे, की जसं आपण लॉर्ड. तर लॉर्ड ही काही एक्झिस्टिंगची गोष्ट नाही आहे, पण कधी म्हणतो की लॉर्ड टॉक टू मी, लॉर्ड सेड. तर काही कवी असं बोलतं की ऑल टॉक टू मी, फ्रीज टॉक टू मी. लाईक म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण एक उपमा देऊ शकतो किंवा असं एक त्याला इमॅजिन करतो की आपण ती जिवंत वस्तू आहे आणि ती आपल्याला बोलते आहे. त्याला मेटाफर असे म्हणतात. द कम्पॅरिझन मेटाफर कॅन बी, आता पुढचं पाहूया आपण. The comparison in the metaphor can be stated explicitly as in the sentence love is a battlefield. Other at times, really it is, love is battlefield. It's not easy, guys. Other times the writer may make this equation between two things implicitly, as in the he was wounded by the love. प्रेम हे युद्धभूमी आहे. पहिल्या वाक्य मतलब लव इज बॅटलफील्डचा मराठी अर्थ होतो की प्रेम हे युद्धभूमी आहे. आणि दुसरा आहे वाक्य लाईक ही वॉज वाउंडेड बाय लव, म्हणजे तो एक
प्रेमाने त्याला जखमी केलं आहे किंवा तो एक प्रेम जखम त्याला झालेली आहे असं म्हणू शकतो आपण, किंवा प्रेमामुळे त्याला जखम झालेली आहे. तर जाऊ द्या, त्या प्रेमाच्या गोष्टी आपण नंतर करूया. सध्या आपण आपल्या सिलेबसवर फोकस करूया. तर मी खालची पॅराग्राफ वाचत आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका. द कंपॅरिझन क्रिएटेड बाय मेटाफर आर नॉट मीन टू बी टेकन लिटरली. तर याचा अर्थ होतो की मेटाफरमध्ये दोन गोष्टी जेव्हा कम्पेअर करतो आपण, तेव्हा त्या लिटरली म्हणजे एक्झॅक्टली तसाच मिनिंग नाही घेतला पाहिजे. आता समजा की इथंच लव्ह इज बॅटलफील्ड, की प्रेम ही काही युद्धभूमी नाही आहे. युद्धभूमीच असते, की ॲक्च्युअली युद्ध लढलं होतं, जिथं बुलेट, गन्स, चाकू, तलवार या गोष्टींचा यूज केला, ती झाली युद्धभूमी. की जिथं फ्लावर्स, गिफ्ट्स यांचा यूज झाला, थोडी जिथं ज्यांचा फ्लावर्स, गिफ्ट्स या गोष्टींचा यूज केला ती युद्धभूमी नसतेच. पण इथे कवीने किंवा रायटरने त्याचा एक यूज केला आहे उपहासात्मक. रादर मेटाफर्स आर फिगरेटिव्ह, they create meaning beyond the literal meaning of the other words, their words. For instance, these examples are of course not saying that love is actually the field of battle or that the person actually got a physical injury from the love. Instead, they capture how love can be painful, struggle, even a showdown between the opponents, and as many good metaphors do, through their comparison they make description more vivid, more relatable, or reveal new ways of seeing the world. मित्रांनो, मेटाफोर समजून घेऊया. ते एक्झॅक्टली अर्थ काय ते, बाकीचं ते इंग्लिश सोडून द्यात, काय लिहिलं आहे काय नाही लिहिलं. मेटाफोर एक अशी गोष्ट आहे की एखाद्या गोष्टीला उपहासात्मक दिलेलं दर्जा किंवा एखाद्या गोष्टीच्या दुसऱ्या गोष्टीशी केलेलं कम्पॅरिझन. तर इथं कम्पॅरिझन केलं आहे बॅटलफील्डचं लव्हशी कम्पॅरिझन केलं आहे. लव इज अ बॅटलफील्ड, की प्रेम युद्धभूमी आहे. पण लेकिन दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत, जवळपास विरुद्धच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा की मेटाफर एक उपहासात्मक गोष्टीने यूज करतात. त्याचा पुढचा शब्द आहे अपॉस्ट्रॉफ. अपॉस्ट्रॉफ इज अ फिगर ऑफ, त्याच्यात चला मित्रांनो त्याची डेफिनेशन पाहूया आपण. Apostrophe is a figure of speech in which speaker directly addresses someone or something that is not present or cannot respond in reality. The entity being addressed can be an absent, dead, or imaginary person, but it can also be inanimate objects like stars of the ocean, stars or the ocean, an abstract idea like love or the fate. तर मित्रांनो, त्याचा अपॉस्ट्रॉफचा असा अर्थ आहे की आपण एखाद्या गोष्टीला वेगळ्या प्रकारचा संबोधन नाही. म्हणजे समजा की इथंच एक्झाम्पल दिलं की ऑसियन किंवा स्टार्स. आपण चंद्राला चांदमामा म्हणतो, पण ॲक्च्युली चांदमामा हा एक मामा तो नाहीच, तो एक ग्रह आहे. त्याच्यामुळे त्याला आपण फक्त एक उपहासात्मक नाव द्या की चांदमामा. किंवा इथं ऑसियनला म्हणतो, किंवा आपण अर्थला मदर म्हणतो. आता एक अर्थ ही मदर नाही आहे ॲक्च्युली, पण तिला एक आपण दिलं नाव आहे, आपण तिला कन्सिडर करतो तसं. त्याच्यामुळे म्हणजे एखाद्या गोष्टीला दिलेले उपहासात्मक नावं त्यांना, किंवा ती कन्सिडर केलेली गोष्ट आहे ती. तर जसं की अजून म्हणता येईल की अजून बाकीचे भरपूर इथे एक्झाम्पल दिले. लव आहे, फेट आहे. तर लवमध्ये म्हणजे माणसं लवला ॲक्च्युअल सजीवाच म्हणजे एक जिवंत वस्तूचं किंवा जिवंत गोष्टीचं ज्याला रूप देता एका निर्जीव किंवा ऑब्सेंट गोष्टीला, तेव्हा त्याला अपॉस्ट्रोफ असे म्हणतात. तर अपॉस्ट्रोफचा पुढचा अर्थ पाहूया, म्हणजे काही गोष्टी पाहू त्याच्याबद्दल. अपॉस्ट्रोफ द फिगर ऑफ स्पीच शुड नॉट कन्फ्युज्ड विथ द अपॉस्ट्रॉफी, इट्स द पंक्च्युएशन मार्क. ॲक्च्युली अपॉस्ट्रॉफी आणि अपॉस्ट्रॉफी, अपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच पण आहे आणि अपॉस्ट्रॉफी एक पंक्च्युएशन पण आहे. पण त्याचं म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. जेव्हा अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच येतं तेव्हा अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीचच विचार करा. आता पुढचा म्हणजे पुढे काय एक्सप्लेनेशन केलं पाहू आपण. द वर्ड अपॉस्ट्रॉफी विच कम्स फ्रॉम द एन्शियंट ग्रीक लिटरली मीन्स टर्निंग अवे, बिकॉज टू परफॉर्म अपॉस्ट्रॉफी ऑन स्टेज an actor turns away from the scene to address an absent entity. ह्याचा एक्झॅक्टली मिनिंग असं होतं की म्हणजे लिटरली मिनिंग्स इन ग्रीक वर्ड लाईक टर्निंग अवे. टर्निंग अवे म्हणजे दुसऱ्या बाजूला जाणे किंवा
दुसऱ्या बाजूला वळण घेणे, टर्न घेणे. आता बघा ना तुम्ही इथंच म्हणजे की एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टीचा यूज करतो. निर्जीव आपण तो सजीव करतो. वी आर टर्निंग अवे राईट. तर काही एक्झाम्पल पाहूया. देर वॉज अ बॉय ए न्यू हिम वेल ई क्लिप्स अँड आयलँड्स विंडर्स. आता इथं पहा जो रायटर आहे ते त्यानं क्लिप्स आणि आयलँड्स यांना जिवंत उपमा दिल्या आहेत की हे जिवंत आहेत किंवा ते हे जिवंत असल्यासारखं दाखवलं आहे. इथं ह्याला आपण अपॉस्ट्रॉफी म्हणतोया. चला आपण पुढचं पाहूया. पुढचं कोणता म्हणजे अलंकार कोणता ते. पुढचं आहे इन्व्हर्जन. चला डेफिनेशन पाहूया इन्व्हर्जन. इन्व्हर्जन इज टर्म यूज टू refer to the inverting of the normal word order in sentence or a phrase. Writers will use inversion to maintain the particular meter or rhyme scheme in the poetry or to emphasize the specific words in prose. तर मित्रांनो इथे असं होतं की आपण एखाद्या शब्दामधल्या शब्दांची वाक्यामधल्या शब्दांची ऑर्डर चेंज करतो तेव्हा इन्व्हर्जन हा अलंकार होतो. पण तो चेंज कशासाठी करतो की त्या कवितेची क्राईम स्कीम व्यवस्थित मॅच झाली पाहिजे यासाठी किंवा ती एक व्यवस्थित कविता दिसली पाहिजे यासाठी आपण त्यांना वर्डच्या अदलाबदल करतो किंवा वर्ड त्याच्या सिक्वेन्समध्ये चेंज करतो. ह्याला आपण इन्व्हर्जन असं म्हणतो. तर एक्झाम्पल आहे ओशन ब्ल्यू. आता इतर म्हणजे वाक्याचं आपण जर वाक्य लिहिलं असतं तर ते कसं असतं दी ब्ल्यू ओशियन. पण कवीने कसं लिहिलं आहे द ओशन ब्ल्यू. आता पुढचं एक्झाम्पल आहे राईट्स द गर्ल. तर इथे मे बी एखाद्या यमक जुळवण्यासाठी किंवा एक व्यवस्थित अर्थ क्रिएट करण्यासाठी इथं लिहिलेलं आहे राईट द गर्ल. ॲक्च्युलीचा मिनिंग म्हणजे ॲक्च्युली आपण मराठी असेल तो द गर्ल राईट्स. मित्रांनो आपण आता हे काय झाले आपण अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच आपण हे पूर्ण डिटेल सध्या नाही पाहिलं. आपण फक्त त्यांच्या काही डेफिनेशन आणि रिव्हिजन केलं आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत असतील ऑलरेडी तुमच्या बाकीच्या सिलेबसमध्ये किंवा 9वीच्या सिलेबसमध्ये. त्यामुळे आपण जास्त डिटेलमध्ये नाही गेलो त्याचं आपण त्याला नंतर पूर्ण कव्हर करूया. तर मित्रांनो आजचं लेक्चर थोडं जास्त लांब किंवा जास्त होत आहे. तर आपण आजच्यासाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच टायमाला. तोपर्यंत नमस्कार. स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची पण काळजी घ्या. बाय.